माऊलींच्या पादुकांचं नीरास्नान सध्या सुरू आहे। अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो हा ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यादरम्यानचा। नीरा नदीत या पादुकांचं स्नान केलं जातं, स्नान घातलं जातं या पादुकांना आणि यावेळी मोठ्या प्रमाणात वारकरी हा सोहळा पाहण्यासाठी जमलेले असतात। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात हा सगळा सोहळा पार पडत असतो। नीरा नदीत पादुका स्नान घालण्याची ही अनेक वर्षांची परंपरा आज तागायत कायम आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। माझे वरिष्ठ सहकारी प्रशांत सागवेकर सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। सागवेकर सर, अत्यंत महत्त्वाचा असा हा सोहळा सध्या नीरा नदीत माऊलींच्या पादुकांचं स्नान सुरू आहे। प्रणिता, माऊलींच्या वारी सोहळ्यामधला हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे। अनेक टप्पे येतात माऊलींच्या वारी सोहळ्यामध्ये, ज्यामध्ये हा एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो। कारण या ठिकाणी नीरा नदीच्या पवित्र पाण्यामध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं। गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे। माऊलींची पालखी सोहळा जो आहे हा अतिशय शिस्तबद्ध आणि नियमांचं अतिशय काटेकोरपणे पालन करणारा अशा पद्धतीचा सोहळा आहे। कितीही अडचणी आल्या, कितीही समस्या असल्या तरी त्या ज्या काही परंपरा आहेत, जी संस्कृती आहे, जे पूर्वापार चालत आलेल्या सगळ्या परंपरा, त्या सगळ्या परंपरा तंतोतंत पाळल्या जातात। त्यातलीच ही एक महत्वाची परंपरा आहे नीरा नदीच्या या पवित्र पाण्यामध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घालणं, आणि तोच सोहळा आपण आता आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत। हा सोहळा आता नीरा नदीच्या काठावरती सुरू आहे। माऊलींची पालखी आता या ठिकाणी आहे, पादुका या ठिकाणी आहेत, आणि यानंतर आज संध्याकाळी माऊलींचा मुक्काम हा लोणंद या ठिकाणी असणार आहे। आत्ताच्या घडीला जर तू बघत असशील प्रणिता, या संपूर्ण परिसरामध्ये लाखोंनी भाविक आहेत। जो समोरचा नीरा नदीचा पूल आहे हा वारकऱ्यांनी तुडुंब भरलाय। त्याच पद्धतीनं एक दत्त घाटावरती आता आम्ही सगळेजण आहोत। दत्त घाट हा याच ठिकाणी माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं। याही ठिकाणी जर तू बघत असशील तर प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे। अंदाजाने सगळेच जण आता सांगता आहेत, वारीचे जे जाणकार आहेत ते पण सांगतायत, मंदिर प्रशासनाची जी लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा चर्चा आहे की या वर्षी वारीला आत्ताच्याच घडीला जवळजवळ 10 ते 12 लाखांचा जो समुदाय आहे हा समुदाय महाराष्ट्रातल्या आणि विविध ठिकाणाहून आलेला आहे एकत्र। त्यामुळे हा वारी सोहळा यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतोय। आपण जर आता बघितलं तर गेल्या काही दिवसांनी सुरुवात जी होती वारीची ती पावसाने झाली, नैसर्गिक आपत्ती सुद्धा आली होती। मात्र ते जर एक 2-3 दिवस सोडले तर त्यानंतर जी पावसाने दडी मारली आहे ती आज तागायत। माऊलींचा पालखी सोहळा आता पुण्यामध्ये आहे। पुण्यातून हा आता ही साताऱ्याची वेस आहे खरं तर, इथून पुढे साताऱ्यामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचा प्रवेश होईल। रविवारी अधिकृतपणे साताऱ्यामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचं स्वागत होतं, अशा पद्धतीची रचना आहे। आणि त्यानंतर पुढचा जिल्हा असतो सोलापूर जिल्हा, जो अंतिम टप्पा पालखी सोहळ्याचा मानला जातो। आता आपण नीरा नदीच्या काठावरती आहोत आणि नीरा नदीच्या काठावरती ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषामध्ये माऊलींच्या पादुकांचं पवित्र स्नान हे पार पडताना आपण सगळेजण पाहतो आहोत। या आजूबाजूला जर आपण बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय, कारण नीरेला पाणी देखील खूप आहे, भरतीची वेळ आहे, आणि अशा वेळेला कोणती दुर्घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त असेल, होमगार्ड्स असतील किंवा जे NDRFची पथकं असतील ती या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेली आहेत। आणि सबंध हा जो परिसर आहे तो परिसर पूर्णपणे बंदोबस्तामध्ये आहे। कोणती दुर्घटना घडू नये याची काळजी पोलीस प्रशासन घेताना आपल्याला दिसतंय। अनेक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते नीरा आणि नीराच्या आजूबाजूचा जो सगळा परिसर आहे त्या संघटनांचे सगळे कार्यकर्ते आता नीरेच्या या ठिकाणी आहेत। असंख्य वारकऱ्यांची मांदियाळी आता नीरेच्या काठावरती आपल्याला पाहायला मिळते। मात्र एवढीच गर्दी जशी आता नीरेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते तशीच गर्दी पुढे लोणंद पर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे या वर्षीचा हा जो वारी सोहळा आहे त्याला एक वेगळंच महत्व प्राप्त झालेलं आहे। आषाढ वारीमध्ये ज्या वेळेला माऊलींचा पालखी सोहळा वारी मार्गावरून मार्गक्रमण करतो त्या वेळेला अनेक महत्वाचे टप्पे येतात। त्यातला आजचा पहिला सगळ्यात महत्वाचा टप्पा बघताल नीरेमध्ये माऊलींच्या पादुकांचं शाही स्नान पार पडलंय। आता आपण दृश्याच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत की कशा पद्धतीनं हे स्नान घातलं जातं। माऊलींच्या पादुका ज्या आहेत त्या पालखीतून ज्या रथामध्ये असतात
त्या पालखीतून इथपर्यंत आणल्या जातात, निरेच्या काठापर्यंत, आणि निरेच्या पाण्यामध्ये हे पवित्र स्नान जे आहे ते माऊलींच्या पादुकांना घातलं जातं, ज्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. माऊलींच्या पादुकांना स्नान घालत असताना पाहणं किंवा त्याचं दर्शन घेणं हे सुद्धा खूप पवित्र मानलं जातं. आणि त्यामुळेच तुम्ही बघत असाल की आता निरेच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक उपस्थित आहेत. पादुकांवरती आता पुष्पवृष्टी देखील केली जातीये आणि ही सगळी थेट दृश्य जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आपण चित्रित करत आहोत. अगदी माऊलींच्या अगदी प्रशांत